स्वागत आहे तुमचा मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवणार आहे सोया भुर्जी। तर इथे मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलेला आहे। मी इथे 1 वाटी सोयाबीन घेतलेला आहे, तो मी ह्या गरम पाण्यात टाकते। गॅस बंद करते आणि चमच्याने थोडा खालीवर करून घेते, कारण हे सोयाबीन हलके असल्यामुळे सगळे वर तरंगतात। तर आपण असे त्यांना खाली वर केल्यानंतर म्हणजे छान दिसतील ते। झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ठेवून देते। इथे 5 मिनिटं झाली आहेत। छान असे आपले सोयावडी मऊ सॉफ्ट भिजून झालेली आहे। आता आपण हा गरम पाणी सगळं काढून टाकूया या चाळणीने। याच्यात मी पुन्हा थंड पाणी टाकून यांना छान असं धुवून घेते। आणि गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं की आपल्या त्या सोयाबीनचा वास येत नाहीये। असं छान याला मी धुवून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवते। असं 1-2 वेळा हे धुवून घ्यायचे, थोडं थंड होऊन द्यायचं आणि मग घ्यायचं। असं छान मी 2-3 वेळा हे धुवून काढले। आता मी मिक्सर जार मध्ये टाकते। जास्त एकदम बारीक पण करायचं नाहीये। इथे मी सोया भुर्जी बनवणार आहे, त्याच्यासाठी मी 1 मूठ कोथिंबीर आहे, 1-1.5 इंच अद्रकचा तुकडा आहे बारीक चिरून घेतलेले आहे, 7-8 हिरव्या मिरच्या आहेत। तुम्हाला पाहिजे तसं तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि अर्धी मूठ लसूण आहे। हे सगळं मी मिक्सर मधनं काढून घेणार आहे। मी इथे गॅस चालू करून इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला। इथे मी जाडसर अशी पेस्ट बनवून घेतलेला आहे सोयाबीनचा। आता मी गॅसवर कढई ठेवलेली होती, त्यात मी आता तेल टाकत आहे। तेल थोडा जास्त टाकायचं आहे, जेणेकरून आपली सोया भुर्जी मस्त चमचमीत आणि छान होईल। इथे पळीच्या मापाने मी जवळजवळ 2.5 पळी तेल टाकलेलं आहे। गॅस फास्ट करतेय आणि इथे 4 ते 5 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक, ते टाकतेय। कांदा आपल्याला छान गोल्डन कलरवर परतून घ्यायचा आहे। इथे कांदा छान गोल्डन कलरवर परतून झालेला आहे। तर मी आता याच्यामध्ये मसाले टाकते। गॅस कमी करून मी मसाले टाकते। इथे मी हळद घेतली 1 चमच, जिरा पावडर 1 चमच आहे, चिकन मसाला टाकते मी 1 चमच आणि धना पावडर 1 चमच आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे। आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट असं छान परतून झाल्यानंतर एक मी मीडियम साइजचा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो टाकत आहे। याला पण छान असं सगळं मिक्स करायचं आहे। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्याच्यात थोडासा पाणी ऍड करायचंय। 1-2 चमच छोटा कांदा पोहे खातो त्या चमच्याने 1-2 चमच टाकला तरी चालेल। आणि काय होतं की टोमॅटोचं पेस्ट लवकर होतो। आणि झाकण देऊन 2 मिनिटांसाठी आपण ठेवणार आहोत। इथे 2 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण ओपन करून बघूया। छान असा टोमॅटो मॅश झाला आहे पूर्ण एकजीव आणि साइडनं तेल सुटत आहे। छान असं परतून घ्यायचं। आणि माझ्या मनीषास रेसिपी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेलचा बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल। आपण
जो मिक्सर मधनं सोयाबीन फिरून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. जास्त बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडासा ओबडधोबडच त्याला फिरून घ्यायचंय. सगळं छान असं मिक्स करायचं आहे. मी याच्यात मिरच्या टाकलेत, मिरच्या तिखट आहेत म्हणून मी याच्यात मसाला टाकत नाहीये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरची ऐवजी मसाला पण टाकू शकता, थोडी मिरची टाकून मसाला टाकू शकता. छान अशी परतून घ्यायची. छान सुगंध सुटला आहे भाजीचा. त्याला पुन्हा वाफ काढून घेते. याला 5 मिनिटासाठी गॅस एकदम बारीक ठेवून झाकण ठेवून घेते. इथे 5 मिनिटं झाली आहेत, आपण उघडून बघूया. छान सुगंध सुटला आहे. एकदा ही भुर्जी अशी केली तर तुम्ही अंड्याची भुर्जी पण खायला विसराल. आणि छान असं वरतून कोथिंबीर टाकायची. तर एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडणार. छान अशी गरमागरम मस्त चमचमीत आणि ओलसर अशी आपली सोया भुर्जी छान झालेली आहे. तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता, भातासोबत, पावांबरोबर. तर नक्की करून बघा. आणि माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी मध्ये. मस्त खा आणि मस्त राहा.